नरखेड जिल्हा परिषद गट हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो आणि या नरखेड जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गटाकडून संतोष अण्णा पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी पंचायत समितीचा उमेदवार हा घड्याळ चिन्हावर या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहे। त्याचबरोबर या ठिकाणी भाजपाकडून देखील आता उमेदवार आहे आणि यामध्येच आता शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये आता सरळ लढत होणार आहे। आज आपण या नरखेड जिल्हा परिषद गटातील अष्टे गावात आहोत आणि या गावातील लोकांच्या काय भावना आहेत, त्यांचा नेमका कल कोणाकडे आहे हे आपण या रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। काय नाव आहे? कल्याण शामराव खरात अष्टे। बर, आता ही काय नरखेड जिल्हा परिषद गटात गाव आहे? हो, आमचं जेडपी नरखेड मतदारसंघात गाव आहे। बर, मग कसं काय 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 ठरवलं, कसं करायचं आता? आता आमचा विषय काय आहे, आम्हाला जो माणूस काम करणार आहे बर आणि संतोष अण्णा हे आमच्या गावची कामं करणार, आम्हाला हे आत्मविश्वास आहे। आणि संतोष अण्णा आमच्या गावाची जी काय रस्ता असतले, लाईट असेल, पाण्याचा विषय असेल आणि घरकुलचा जी विषय असेल, हे अण्णा आम्हाला हे आमचे काम करणारच आहे। आमच्या अण्णाबद्दल काही शंका नाही, अण्णाला आम्ही भरघोस मताने निवडून देणार। अण्णा त्यांचा एक दौरा पूर्वी एक झाला आहे, आता आज बी त्यांची सभा आहे, तर त्या सभेसाठी आम्ही सगळी गावकरी इथं जमलेलो। काय नाव आहे? काशीनाथ श्रीहंडी। बर, काय गाव? काय गाव? शाना गाव कुठलं आहे ते? अष्ट नरखेड गटात जिल्हा परिषद गटात? हां, काय ठरवलं आता? शेणीला मग टाकायचं। बर, कुठली शाळा नेमकी? जे आपली काय काय हां एकनाथ शिंदे बर, धनुष्यबाण. धनुष्यबाण। हां धनुष्यबाण चालवायचं म्हणा, हां, एकदम जोरदार धनुष्यबाण आणि घड्याळ चालवायचं। हां, गावाला ठरवलंय. ठरवलं जण कामं कोण करते त्या मागे जायचं। बर, हां, संतोषांना कामाबद्दल काय सांगा? संतोषाने काम करेल की उमेश पाटलामुळं। उमेश पाटलामुळं काम करते संतोष पाटील बी। संतोष पाटला मग टाकायचं। हां, उमेश मेलगे। बर, काय गाव? आष्टे गावाची परिस्थिती संतोष अण्णाला चांगली आहे आणि त्याचबरोबर खाली सुरेश भाऊ चव्हाण यांची मुलगी सायली चव्हाण यांना सुद्धा वातावरण चांगलं आहे। आष्टे गावामध्ये गेल्या वेळेस आम्ही आमदार साहेबांना या गावातून 500 लीड दिलेला आहे, ह्यावेळेस सुद्धा आम्ही 500चा लीड दिल्याशिवाय शांत बसणार नाहोत। गावाचा विकासासाठी संतोष अण्णांनी अनेक योजना राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तरी इथून ह्या पुढच्या काळात आमच्या आष्टे गावात चांगले काम करण्याची त्यांनी वचन दिलेलं आहे आणि आम्ही त्या वचनाशी प्रामाणिक राहून आम्ही आष्टे गावातून चांगला लीड देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू। आष्टे गावातून कमीत कमी धनुष्यबाणाला सर्वात जास्त आघाडी आष्टे गावातून मिळणार आहे आणि धनुष्यबाण हा एकनाथ शिंदे साहेबाचं स्वप्न पूर्ण संतोष अण्णाच्या माध्यमातून आम्ही केल्याशिवाय शांत बसणार नाही। शहाजी जगताप। बर, कसं काय इलेक्शन आले आता? काय आले या इलेक्शन आले, कसं काय करायचं आता? टाकायचं योग्य असेल त्या माणसाला मत। बर, योग्य तरी भाजप आहे, धनुष्यबाण आहे, त्यात योग्य असेल त्याला टाकायचं आपल्याला। बर, योग्य जनता वय 80-82 आहे। कसं काय करायचं आता? मतदान आले, हाय आपलं करू धनुष्यबाण। बर, हां, धनुष्यबाण का बरं ठरवलं? आहे पण आता आपल्याला काही मिळतंय बी देतं एकनाथ शिंदेच्या पाठीमागं आम्हाला बी काहीतरी मिळतंय। एस टी प्रवास, हो एस टी प्रवास आता फुकटच आहे, 2000 रुपये देते ती काय आहे त्या समाधान। काय आष्टे गाव लय पुरात ते लय नुकसान झालं होतं, काय आलते का भाजपचे उमेदवार कोण? आली नव्हती पण काय तर काय दिले बी त्यांनी बी काय नाही म्हणायचं नाही, दिलेलं दिलंय बी। बर, पण धनुष्यबाण करायला म्हणा. हां हां हां, काय नाव आहे? दिनेश मिरगे। मग कसं काय करायचं आता? जिल्हा परिषद पंचायत समिती काय नाही जे आपल्याला बुद्धीला बोल वाटतं तीच करायचं। बर, हां हां, आता ही सगळे गावकरी म्हणाले धनुष्यबाणच करायचं। जी चालते ती चालवायचं, बाकी काय चालवायचं? धनुष्यबाणच मग काय ती चालवायची, बाकी काय करायचं? एकदम दणकावून हो हो,
बिंदास बिगर टेन्शनी आमची जी कामं होण्याची करायचं काम अधिकार तुमचा आहे ना आम्हाला मोठा मग अधिकार तुमचा आहे आणि आम्हाला समजून घ्यायचा अधिकार तुमचा आहे बस एवढंच करा बाकी काय करू नका निवांत बसलो बसलो निवांत कसं काय मतदान आले मतदान आले आहे व्यवस्थित कसं काय करायचं आता जिल्हा परिषद पंचायत जिल्हा परिषद आता पाटील बार बाण आणि निभार चालू आहे म्हणा बा हा जोरदार जोरदार किती मत पडली लय पडली निमेजा पुढे जाईल बर बाण जोराला चालू म्हणा इथं होय होय कसं काय ठरवलंय मग चांगला आहे ही चांगली माणसं आहे ती करणार आम्ही मतदान त्यांना कशाला धनुष्यबाई दोनशे बाण घड्याळ जोरदार हां चांगला विकास चांगले करणार ती विकास केल्यावर आम्ही का त्यांच्यात पाठीमागावं हां हां गावानं ठरवलं म्हणा की आता गावानं ठरवलं आहे चांगली माणसं आहे ती का दुसरी माणसं येऊन काय उपयोग आहे का चांगली माणसं आहे ती ही धनुष्यबाईंचा हां दोनशे बाण घड्याळ चांगलं चालतंय इथं गावात पुरात लय नुकसान झालं होतं लय नुकसान झाले आमचं तर वस्ती पूर्ण पाण्यात आहे आम्हाला ते हे मला पैसे मिळले नाही ते ह्याचं खरडून गेलेलं तरी गावात मदत आली होती की भरपूर आलती मदत त्यावेळेस नाही मदत दिली ती हो आमदारी आली होती सगळे आलती बर हां उमेश पटेल आलते भेटून गेले करे दादा आलते सगळे आलते परलनताई आलती मग आता धनुष्यबाण करायचं म्हणा हा धनुष्य बंद करायचं ते चांगली माणसं आहे ती आपल्याला कसं काय इलेक्शन आले कसं करायचं आता आता इलेक्शन चांगलंच करायचं आपल्याला एक नंबर करायचा आपल्याला इलेक्शन म्हणजे कसं काय करायचं चांगलंच हे आपलं राष्ट्रवादी धनुष्यबाण चालवायचं हां एक नंबर चालेल म्हणा आष्टेतनं हा किती मतदान आहे तरी मतदान आमच्यात 1100 मतदान आहे सगळं बर किती जाईल मग धनुष्याला आता धनुष्याला त्यातनं जाईल बघा कमीत कमी 450-500 पर्यंत जाईल बर भरपूर मतदान होईल मला इथं हो आणि घड्याळ खाली घड्याळ चालणारच दोन्ही पण होय दोन्ही चालेल का? हा चालणार चालेल की खचून हे ती चालणार आमची होय. घड्याळ आणि धनुष्य खचून चालू मला इथं अहो फुल येईल ना फुल नादच करायचं नाही होय हां हां किती पोर होईल तरी मतदान मतदान आता बघा की कमीत कमी 8,000 लीड येतील ही. निवडून येते निवडून हां लीड तुटत नाही हो हां हां खचून नीट म्हणून मिळेल मला इसं. अहो खचून म्हणजे खचून खचूनच कामच तशी ती दादाजी इकडे हां रस्त्याची कामं केली ती राजू खरेने कामं केलेली ती कामं अजून चालू आहे ती आष्टे गावात स्मशानभूमी दिले रस्त्याची कामं चालू आहे ती पानंद रस्ते दिलेले आहेत त्यामुळं जोर दणकाने बरा आहे हो बाण आणि घड्याळ हां अजून थोडीफार काम आहे ती त्यांना आल्यावर आश्वासन देतील किंवा काहीतरी करतो म्हणतील आमच्या गावातलं बाळूमामा मंदिरासाठी पण काहीतरी थोडाफार निधी देतो म्हणले तिने बघू आता चर्चा करून देतो म्हणल्यावर देणारच आहे तिथे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आष्टे गावातील नागरिकांच्या मतदारांच्या प्रतिक्रिया घेतल्या असत्या त्यांचा असा कल दिसतोय की धनुष्य बाणाच्या बाजूने येथील मतदार जाताना दिसतात घड्याळाच्या बाजूने जाताना दिसतात परंतु असंही काही नागरिकांचं म्हणणं आहे की 50-50 म्हणजे 50-50% या ठिकाणी मतदान होण्याची शक्यता आहे परंतु मतदानानंतरच येथील मतदार नेमके कोणाच्या पाठीमागे गेलेत हे दिसेल. विशेष न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर.